नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. तर आजचा डेटा कसा आलाय, कशा पद्धतीने मार्केट राहू शकतं, शुक्रवारी काय काय घडलंय ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, 26 तारीख आहे, 5:30 वाजता आहेत. आता आपण व्हिडिओ बनवतोय. डेटा जो आहे तो निगेटिव्ह होता 23 तारखेचा आणि हेवी निगेटिव्ह होता. तर त्या हिशोबाने मी तुम्हाला काही वॉर्न केलं होतं की ऍटलिस्ट लॉंग जाऊ नका. तुम्हाला जर शॉर्ट जायचं नसेल तर ऍटलिस्ट लॉंग जाऊ नका. आणि मार्केट 24,000 एकदम इझिली ब्रेक करण्याचा प्रयत्न झाला. ठीक आहे, तर तुम्ही ते बघितलं, त्याबद्दल तुम्हाला कल्पना आली असेल आणि तुम्ही त्यातून वाचले असाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. ठीक आहे, तर मित्रांनो, 27 तारखेसाठीचा डेटा कसा आलाय ते समजून घेणं गरजेचं आहे. एक्सपायरी जवळ आलेली आहे, त्याचा काय इम्पॉर्टन्स असतो ते समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्या डेटाचा इम्पॉर्टन्स जो असतो ना, तो डे वाईज वेगळा वेगळा असतो. ओके, तर मी तुम्हाला बऱ्याच वेळा कधी कधी डेटामध्ये सांगतो की डेटा इमॅच्युअर आहे. त्याचा काय अर्थ होतो? डेटा मॅच्युअर होत चाललाय, कुठल्या अँगलने होत चाललाय, काय बेस्ट एक्सपायरेशन पॉइंट आपल्याला असू शकतात, हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर तसंच आता एक्सपायरी जी आहे ती मंगळवारी जी एक्सपायरी आहे त्याच्या आदला दिवस आहे. आदल्या दिवसाला आपल्याला काही इम्पॉर्टन्स आहे. तर काय होतं, ज्यावेळी मेजर असे काही शॉर्टिंग असेल ना तर ते कव्हर होण्याचा प्रयत्न करतो, किंवा काही मेजर लॉंग असतील तर ते साधारण थोडेसे अनवाइंड होण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होत असतो ज्यावेळी एक्सपायरी जवळ येत असते. कारण या मोठ्या प्लेअरच्या पोझिशन्स आहे, 1 वीक साठी डेव्हलप करतात, डे बाय हळूहळू हळू त्या डेव्हलप होत असतात आणि एक्सपायरीच्या आदल्या दिवशी, एक्सपायरीच्या दिवशी त्या एक्झिट होऊन जातात. ते एक्सपायरीच्या दिवशी ऑलमोस्ट 1-1:30 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत ह्या सगळ्या पोझिशन्स आउट झालेल्या असतात आणि मग नेक्स्ट एक्सपायरीची तयारी त्या ठिकाणी चालू असते. ठीक आहे, तर ही नेक्स्ट एक्सपायरीची तयारी चालू असते. तर त्याच्या आधी काही घडतं का? यस, बऱ्याच वेळा हा जो गेम आहे तो अनवाइंडिंगचा, तो सोमवारीच घडताना दिसतो आणि हळूहळू मंगळवारचं ते प्लॅनिंग करतात आणि मंगळवारी सुद्धा बऱ्याच वेळा एक्सपायरी असून सुद्धा मार्केट साइडवेज बघायला मिळतं. ओके, तर आता एक्सपायरेशन पॉइंट कुठले असू शकतात मंगळवारसाठी? उद्यासाठी शॉर्ट कव्हरिंग पॉइंट कुठला असू शकतो हे बघायचं आपल्याला. चार्ट वरती जाणार आहोत. चार्ट वरती जाण्यापूर्वी आपल्याला डेटा कसा आलाय तो समजून घ्या. क्लायंट जे आहेत ते ऑलमोस्ट 1 लाख पोझिशननी, 1 लाख नाही सॉरी, ऑलमोस्ट 50,000 ते 60,000 पोझिशननी ते त्या ठिकाणी गेलेले आहेत पॉझिटिव्ह. ओके, पॉझिटिव्ह गेलेले आहेत. ते मार्केटसाठी निगेटिव्ह, बाय डिफॉल्ट 300 पॉईंट मार्केट त्या ठिकाणी निगेटिव्ह होतं, तरी फार लिमिटेड क्वांटिटीज ते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह घेऊन गेलेले आहेत. तर एफ आयजनी काय केलेलं आहे बघा. एफ आयजनी 8,14,000च्या पोझिशन ऑलमोस्ट ऑलमोस्ट तिथंच आहे, पण जे काम झालेलं आहे ते कॉलवरती झालेलं आहे. ठीक आहे, तर मार्केट साईडवेज होतं, निगेटिव्ह होतं, चांगल्या पद्धतीने ते खाली राहिलं. ते कॉलवरचं काम आपल्याला दिसून आलेलं आहे. पण जे प्रॉप डेस्क आहे त्यांनी थोडासा स्मार्ट गेम खेळलेला आहे. ते निगेटिव्ह आहे, चांगल्या पद्धतीने निगेटिव्ह. 2,26,000 हे चांगल्या पद्धतीचं निगेटिव्ह आहे प्रॉप डेस्क साठी. ज्यावेळी प्रॉप डेस्कचा विचार करू आपण, हे चांगल्या पद्धतीचं निगेटिव्ह त्यांनी घेऊन गेलेले आहेत. राईट, तर आता आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की एक्सपायरी जवळ आली आहे. जर मार्केट उद्या सुद्धा एकदम हेवी निगेटिव्ह त्या ठिकाणी ओपन झालं तर आपल्याला जे आहे ते एक्सपायरेशन पॉइंट वरती येणं थोडासा अवघड होऊन जाईल, तो खालीच राहू शकतो. ओके, जर मार्केट खाली राहिलं, ओके, आता कुठल्या लेवल पासून खाली राहणं अपेक्षित आहे ते समजून घ्या. ओके, साधारण 23,960 ची जी लेवल आहे, ही लेवल आहे इथे. ओके, मी इथे लिहितो 23,960 अराउंड जी लेवल आहे, तिथून चांगल्या पद्धतीचं ब्रेकडाऊन आलं होतं काल दुपारनंतर, म्हणजे शुक्रवारी, फ्रायडेला. ओके, तर त्या काळात बऱ्यापैकी पोझिशन बिल्ड झाल्या होत्या. त्या पोझिशन्स 23,960 लेवलला आहेत. तर आता काही थीटा डीके वगळता आपल्याला साधारण 24,000 जो आहे तो थोडासा इम्पॉर्टंट झोन आहे की जो पार करणं गरजेचं आहे सकाळच्या सेशन मध्ये, रॅपिड फास्ट. ओके, वरच्या लेवलला ओव्हरऑल पोझिशन कशा आहेत? निगेटिव्ह आहेत. आता जर आपल्याला शॉर्ट कव्हरिंग यायची आहे तर ती इनिशियल लेवलला येईल, कधी? सकाळच्या क्षेत्रात येईल. आणि ज्यावेळी मार्केट 200-250 पॉईंट वरती राहील चांगल्या पद्धतीने,
तर त्यावेळी ते रॅली थोडीशी हे होईल, एक्सेलरेट होईल आणि मग जाऊन आपल्याला पुन्हा ते एक अशा पद्धतीने कर्व बघायला भेटेल. म्हणजे जर सकाळ सकाळ अशा मार्केट वरती गेलं तर ती रॅली थोडीशी एक्सेलरेट होईल आणि मग ती साइडवेज राहील बऱ्यापैकी वरच्याच लेवलला. समजून घ्या, जर ओपन झालं आणि ते रॅपिड वरती गेलं तर साइडवेज राहील दुपारनंतरून. ओके, आणि जर दुपारनंतर सकाळपासूनच साइडवेज आहे किंवा निगेटिव्ह साईडला काम करते तर जी शॉर्ट कव्हरिंगची जी अपेक्षा करतोय आपण ती सोडून द्या. ओके, रिझन बिंग बऱ्यापैकी ज्या गोष्टी आहेत त्या अनवाइंड झालेल्या असतील दुपारी 1 ते 2 वाजेपर्यंत, जर मार्केट खालच्याच लेवलला साइडवेज जर राहत असेल तर. ओके, अशा पद्धतीचं हे इम्पॉर्टंट गोष्टी आहे, कारण ज्या शॉर्ट्स आहेत त्या कव्हर होणं गरजेचं आहे. त्या कव्हर होऊन आपल्याला त्या ठिकाणी नेक्स्ट एक्सपायरी मध्ये ते लोक शिफ्ट होताना दिसतील. ओके, तर याच्यातून तुम्ही एकच गोष्ट लक्षात ठेवा, एक्सपायरेशन जो पॉइंट आहे तो जवळ आहे. तो 24,200च्या आसपास आहे हा एक्सपायरेशन पॉइंट. ओके, जर सगळं अलबेल असेल तर इथे राहू शकतं. डेटा निगेटिव्ह आहे, ठीक आहे. जर मार्केट खालच्याच लेवलला राहत आहे, म्हणजे आताची जी लेवल आहे 23,900ची, ह्या लेवल पासूनच खाली राहत आहे, तर शॉर्ट कव्हरिंगच्या ज्या आशा आहेत त्या तुम्ही सोडून द्या. मग मार्केट पण क्लोजिंग आपल्याला खालीच देईल. ओके, आणि जर 24,000 पार करतंय, पहिली लेवल पार करावी लागेल 23,960ची, इथं पार करू शकते इझिली कारण मार्केट त्याच्या जवळ आहे. 24,000 पार करून बऱ्यापैकी जर वरतीच राहतंय तर तो एक्सपायरेशन पॉइंट आहे 24,200. ओके, तर दोन कंडिशन लक्षात ठेवा, मार्केट ह्या लेवल पासून खाली राहणं गरजेचं आहे, जी आत्ताची लेवल आहे करंट लेवल, आणि त्याच्या जर खाली अजून क्लोजिंग येते साइडवेज तर अजून बेटर, जर खाली राहायचंय मार्केटला. आणि जर काही पॉझिटिव्हिटी येऊन जर मार्केट वरती राहण्यासाठी प्रयत्न होतील आणि झाले तर 24,200 हा एक्सपायरेशन पॉइंट आपल्याला मिळू शकतो. तर हे इंट्राडे चेंजेस वरती आपल्याला ऑब्झर्व करायचंय कशा पद्धतीने डेटा, मी प्लॅन तुम्हाला ऑलरेडी समजावलेला आहे. ओके, तर ह्या पोझिशन सुद्धा तुम्हाला हेच करून चालायच्यात की मार्केट कशा पद्धतीने राहू शकतं. विक्स बघायचं आहे, व्हॉलॅटिलिटी कशा पद्धतीने राहील ती इम्पॉर्टंट आहे आपल्याला. मग जाऊन या गोष्टी आपल्याला चार्ट वरती किंवा मार्केट आपल्याला रिॲक्शन त्या लेवलला देताना दिसेल. ओके, तर आय होप तुम्हाला ह्या गोष्टी समजल्या असतील. इन बिटवीन काही न्यूज आलेल्या आहेत, वॉर न्यूज मध्ये काही डेव्हलपमेंट आहे की पाकिस्तानमध्ये जाऊन काही टॉक होणार होता, तर ट्रम्पने सांगितलं की आता ते थोडस आपण पुढे ढकलूया आणि काही ते पुढे ढकललंय, थोडक्यात कॅन्सल केलेलं आहे अमेरिकेकडून, आणि ट्रम्प तात्यांवरती हल्ला झालेला आहे. आता हा हल्ला जो आहे तो बरेच लोक म्हणतात की तात्यांनी स्वतःनी घडून आणलेला आहे. ठीक आहे, तर ते घटत्या पॉप्युलरिटीसाठी आहे अशा पद्धतीचं काही लोकांचं म्हणणं आहे. तर हल्ला हल्ला आहे, वाईटच आहे, मोठा व्यक्ती आहे, जगाचा तारणहार समजतो आपण त्याला. ठीक आहे, तर हा ट्रम्प वरचा हल्ला निषेधार्हच आहे, कारण ट्रम्पला काही दुसऱ्या गोष्टींनी निदर्शन विरोध करून त्या गोष्टी होऊ शकतात. डायरेक्टच अटॅक करून हे करण्याची काही आवश्यकता नाही. तर ही निगेटिव्ह मुवमेंट जरी असली, ओके, निगेटिव्ह जरी गोष्ट असलेल्या असल्या तरी आता ते नॉर्मलाइज होताना दिसते, कारण त्या लोकांनी त्यांना पकडलेलं आहे. ठीक आहे, तर पकडलेलं आहे, तर अशा गोष्टी होत राहतील. त्याचा मार्केटवर किती इम्पॅक्ट येईल ते बघणं इम्पॉर्टंट आहे. तर थांबूया आजच्या या व्हिडिओमध्ये, असंच प्रेम देत राहा मित्रांनो. ओव्हरऑल डायरेक्शन अजूनही निगेटिव्हच आहे. ओव्हरऑल डायरेक्शन साठी आपल्याला ऍटलिस्ट एक्सपायरी नंतर 2 ते दिवस थांबावं लागेल. तर अशा पद्धतीचा डेटा आता हे मी दिलेलं आहे बघा, इथे तुम्हाला निगेटिव्ह टू साइडवेज दिलेलं आहे. ठीक आहे, याचा काय मिनिंग आहे, वरच्या लेवलला जरी ओपन झालं ना तर ते खाली येताना दिसेल आपल्याला, थोडस साइडवेज टू निगेटिव्ह अशा पद्धतीने राहू शकतं. ओके, सब्जेक्ट टू एकदम शार्प कव्हरिंग, शॉर्ट कव्हरिंग इन द मॉर्निंग नाही आली पाहिजे. ओके, सकाळ सकाळ एकदम मोठी शॉर्ट कव्हरिंग आपल्याला जर नाही आली तर मार्केट जे आहे ते पुन्हा थोडस साइडवेज राहू शकतं. अशा हिशोबाचं गणित आहे मित्रांनो. थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये, असंच प्रेम देत राहा. थँक्यू, धन्यवाद.